Hello and welcome to next session of molecular basis of inheritance. लास्ट लेक्चरला आपण आर एन ए पॉलिमरेज ट्रान्स्क्रिप्शनसाठी आवश्यक असणारं जे इम्पॉर्टंट एन्झाईम आहे त्या एन्झाईम प्रोकॅरियोटिकमध्ये किती असतात, कोणतं असतं, काय काम करतं, यूकॅरियोटिकमध्ये कोणकोणते एन्झाईम्स असतात, काय काय फंक्शन्स करतात आणि रेट्रोव्हायरसमध्ये पण आपण पाहिलेलं होतं. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्षात ट्रान्स्क्रिप्शन युनिट, जीन काय असतो, मोनोसिस्ट्रॉनिक, पॉलिसिस्ट्रॉनिक, प्रोसेसिंग ऑफ mRNA कसं होतं, हा जो ट्रान्स्क्रिप्शनची जी फर्स्ट म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची जी फर्स्ट फेज असते ज्याला आपण ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो, हा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. ओके, सुरुवातीला आपण बघूया ट्रान्स्क्रिप्शन युनिट आणि जीन. ट्रान्स्क्रिप्शन युनिट हे याच्या अगोदरच बघितलेलं होतं, तरीसुद्धा पुन्हा एकदा बघूया आपण. जस्ट इन शॉर्ट दाखवतो. हे डी एन एचे 2 स्ट्रँड आहेत, 2 स्ट्रँड आहेत. याला आपण समजा 3 प्राईम म्हटलं तर याला 5 प्राईम म्हणायचं. याच्या अपोजिट असतं 3 प्राईमच्या अपोजिट 5 प्राईम आणि 5 प्राईमच्या अपोजिट असतं 3 प्राईम. ओके, आता याच्या सुरुवातीचा हा या ठिकाणी प्रोमोटरचा पार्ट असतो. सुरुवात जिथून होते ट्रान्स्क्रिप्शनला त्याला प्रमोटर म्हटलं जातं. जिथं ट्रान्स्क्रिप्शन थांबतं याला टर्मिनेटर म्हटलं जातं. शेवटचा एंड पार्ट असतो टर्मिनेटर. ओके, आणि ह्या दोघांच्या मिडल जो पार्ट असतो याला स्ट्रक्चरल जीन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्ट्रक्चरल जीन. या दोघांच्या मिडल जो पार्ट असतो स्ट्रक्चरल जीन, हा दोघांच्या मिडल पार्ट असतो तो स्ट्रक्चरल जीन पार्ट आहे. जीन. ओके, याला इकडं म्हटलं तर हा जो पार्ट असतो हा अपस्ट्रीम पार्ट असतो. स्ट्रक्चरल जीनच्या अगोदरचा अपस्ट्रीम म्हणायचा, इकडचा पार्ट असतो हा डाऊनस्ट्रीम असतो. राईट. आता ज्याच्याकडून डी एन ए माहिती घेतं, जनरली mRNA तयार होत असताना 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शननी तयार होत असतो. 5 प्राईम टू 3 प्राईम म्हणजे हे जर का आपण स्ट्रँड कन्सिडर केलं तर हे आहे 3 प्राईम टू 5 प्राईम. या स्ट्रँडला म्हटलं आता टेम्पलेट स्ट्रँड. काय म्हणायचं याला? टेम्पलेट स्ट्रँड. हे आपण सगळी माहिती बघितलेली आहे स्ट्रँड. आणि त्याच्या अपोजिट असतं ते कोडिंग स्ट्रँड असतं. सेन्स स्ट्रँड म्हणतो आपण याला, कोडिंग. ओके, किंवा अँटी टेम्पलेट स्ट्रँड पण म्हटलं जातं. सगळी माहिती आपल्याला आहे. हा जो स्ट्रक्चरल जीन असेल, आता सुरुवात आपण जीन पासून करणार आहे. याच्यात व्याख्या बघणार आहे. जीन काय असतो, सिस्ट्रॉन, मोनोसिस्ट्रॉन, पॉलिसिस्ट्रॉन. सो पहिल्यांदा आपण जीनची व्याख्या बघूया. हे ट्रान्स्क्रिप्शन युनिट आहे. ट्रान्स्क्रिप्शन युनिट आपण दाखवलेलं आहे. ओके, जीन. सो द सिक्वेन्स ऑफ DNA कोडिंग फॉर RNA. दी सिक्वेन्स किंवा सेगमेंट म्हणा तरी चालेल. सिक्वेन्स सेगमेंट ऑफ DNA कोडिंग कोडिंग फॉर, कोड करणे, इन्फॉर्मेशन कोड करणे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणे, कोडिंग फॉर RNAs. आता RNA असतात
आर एन ए. आपल्याला माहीत आहे आर एन एच्या 3 टाईप आहेत, एम आर एन ए, आर आर एन ए, टी आर एन ए. सो फॉर एम आर एन ए किंवा आर आर एन ए किंवा टी आर एन ए यापैकी कोणाही संदर्भात कोड केलेला डी एन एचा सेगमेंट असतो, डी एन एचा सिक्वेन्स असतो स्ट्रक्चरल जीनमधला, याला आपण म्हणत असतो जीन. सो सेगमेंट ऑफ डी एन ए कोडेड फॉर एम आर एन ए, आर आर एन ए, टी आर एन ए कॉल्ड ॲज जीन. देन सिस्ट्रॉन नंबर 2. सिस्ट्रॉन. सिस्ट्रॉन म्हणजे हा स्ट्रक्चरल जीनचा पार्ट असतो विच इज कोड फॉर पॉलिपेप्टाईड. म्हणजे एम आर एन एने माहिती आणलेला ज्या प्रोटीनची माहिती ज्या डी एन एच्या पार्टमध्ये आहे याला म्हणायचं सिस्ट्रॉन. सो सेगमेंट ऑफ डी एन ए कोडिंग फॉर पॉलिपेप्टाईड. सेगमेंट ऑफ कोणाचा सेगमेंट आहे, डी एन एचा सेगमेंट आहे. कोणासाठी कोड केला जातो, पॉलिपेप्टाईड प्रोटीनसाठी. सो सेगमेंट ऑफ डी एन ए कोडिंग फॉर पॉलिपेप्टाईड. राईट. दोघांच्यातला फरक काय बघा, जीन काय करतो, कोडिंग फॉर आर एन ए, कोडिंग फॉर आर एन ए, मे बी एम आर एन ए, आर आर एन ए और टी आर एन ए, बट सिस्ट्रॉन इट कोड फॉर पॉलिपेप्टाईड. सो कोडिंग फॉर पॉलिपेप्टाईड दॅट मीन्स प्रोटीन. ओके. आता हे सिस्ट्रॉन किती आहेत त्याच्यानुसार पण त्याचे पार्ट असतात. सो मोनोसिस्ट्रॉनिक. नेक्स्ट बघूया आपण नंबर 3 मोनोसिस्ट्रॉनिक. मोनोसिस्ट्रॉनिक पहिल्यांदा आपण जीनची व्याख्या बघितली, त्याच्यानंतर सिस्ट्रॉन बघितला, आता मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे जो स्ट्रक्चरल जीन आहे की मोनो मीन्स वन, सिस्ट्रॉन म्हणजे सिस्ट्रॉन सेगमेंट ऑफ डी एन ए कोडेड फॉर पॉलिपेप्टाईड. ओके. सो दी स्ट्रक्चरल जीन transcription unit. So transcription unit contains gene which is single. One transcription unit is referred as monosistronic. So gene transcription unit is single gene structural gene किंवा असं म्हणूया इन सिंपल वेमध्ये याच्यात एकच जीन असेल स्ट्रक्चरल युनिटमध्ये, जर का सिंगल जीन असेल तर याला म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक. सो अ सिंगल स्ट्रक्चरल जीन इन ट्रान्सक्रिप्शन युनिट. अ सिंगल स्ट्रक्चरल जीन in transcription unit. ओके. सिंगल स्ट्रक्चरल जीन याला म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक. मोनो मीन्स सिंगल. देन पॉलिसिस्ट्रॉनिक. पॉलिसिस्ट्रॉनिक नावामध्येच व्याख्या आहे, पाठ करण्याची गरज नाही. पॉली मीन्स मेनी. सो मेनी स्ट्रक्चरल जीन्स इन ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये मेनी जीन्स असतील, पॉलिसिस्ट्रॉनिक एकच जीन असेल तर मोनोसिस्ट्रॉनिक. ओके. आता हा डी एन ए असतो, हा डी एन एचा पार्ट एम आर एन एमध्ये ट्रान्सफर होत असतो.
इथंपर्यंतच्या म्हणजे सुरुवातीचं जीन, सिस्ट्रॉन, मोनोसिस्ट्रॉनिक, पॉलिसिस्ट्रॉनिक या टर्म लिहून घ्या. ओके. चला या टर्म्स लिहिलेल्या असतील. नेक्स्ट टर्म पाहिजे ती म्हणजेच इंट्रॉन्स. अगोदरही याच्या अगोदर पार्ट आपण पाहिलेला आहे. सो स्ट्रक्चरल जीन contains non-coding sequence called as introns. So non-coding sequence in structural gene की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन नसते, नॉन कोडिंग सिक्वेन्स असतो, याला म्हणायचं इंट्रॉन्स. देन एक्झॉन्स. ह्याच्या अपोजिट असतं. एक्झॉनकडं एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन्स असतात, एक्सप्रेस होतो. पॉलिपेप्टाईडसाठी जो इन्फॉर्मेशन घेऊन जातो. सो कोडिंग सिक्वेन्स in structural gene called as exons. फंक्शनल mRNA जेव्हा होतो, हा इंट्रॉन्स काढून टाकले जातात आणि जेव्हा तो फंक्शनल असतो mRNA, मॅच्युअर mRNA असतो, तेव्हा त्याच्यात फक्त आणि फक्त एक्झॉन्सच असतात. सो लास्ट फंक्शनल mRNA, मॅच्युअर RNA, mRNA हा मॅच्युअर झालेला आहे, त्याचं प्रोसेसिंग झालेलं असतं. प्रोसेसिंगच्या सगळ्या स्टेप झाल्यानंतर जो मिळतो याला म्हणायचं मॅच्युअर किंवा फंक्शनल mRNA. सो मॅच्युअर mRNA विच contains only exons, which contains only exons is called functional mRNA. आणि तो जो तयार होत असतो बाय प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन, in process of ट्रान्सक्रिप्शन, त्याचं प्रोसेसिंग कसं होतं हेही आपण पाहणार आहे. ओके. वन्स अगेन या सगळ्या टर्म्स थोड्या रिवाईज करूया. सोपा पार्ट आहे. ट्रान्सक्रिप्शन युनिट सुरुवातीला आपण बघितलेलं आहे. याच्यानंतर जीन म्हणजे काय असतो, सिक्वेन्स किंवा सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर RNA. यापैकी कोणताही RNA असेल त्याच्यासाठी कोड केलेला DNAचा पार्ट असतो, त्याला म्हणायचं जीन. सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर पॉलिपेप्टाईड, प्रोटीनसाठी पॉलिपेप्टाईडसाठी कोडिंग असतो तो सिस्ट्रॉन, आणि RNAसाठी कोड केलेला असतो त्याला काय म्हणायचं, जीन. ओके. मोनोसिस्ट्रॉनिक, अ सिंगल स्ट्रक्चरल जीन इन ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये एकच जीन असेल, स्ट्रक्चरल जीन, तर त्याला म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक. पॉली मीन्स मेनी, आणि इंट्रॉन्स नॉन कोडिंग सिक्वेन्स असतो, एक्झॉन्स कोडिंग सिक्वेन्स असतो. फंक्शनल RNA म्हणजे मॅच्युअर RNA, प्रोसेसायझड असतो, आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक्झॉन्सच पार्ट असतो. सो कंटेन्स ओनली एक्झॉन्स, कॉल्ड ॲज फंक्शनल. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. ह्याच्यात अजून एक गोष्ट लक्षात आपल्याला ठेवावी लागेल. हा जो मोनोसिस्ट्रॉनिक असतो आणि पॉलिसिस्ट्रॉनिक असतो, पैकी हा मोनोसिस्ट्रॉनिक असतो स्पेशली प्रेझेंट इन यूकॅरियोट्स, आणि पॉलिसिस्ट्रॉनिक फॉर प्रोकॅरियोट्स. हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. सो मोनोसिस्ट्रॉनिक फॉर यूकॅरियोट्स,
for eukaryotes and this poly for prokaryotes. I MCQ monocystronic, polycystronic. So poly is present in prokaryotic and monocystronic present in eukaryotic. Okay, so this is about transcription unit and जीन. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की प्रत्यक्षात त्याचं mRNAचं प्रोसेसिंग कसं होतं, ही स्टेप्स आपल्याला डिटेल बघायच्या. ट्रान्स्क्रिप्शन कसं होतं, इथून ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट होतं, इथं एंड होतं, इथं स्ट्रक्चरल इलॉंगेशन असतं, त्याच्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स आपल्याला बघायच्या. ओके, ही माहिती लिहून घ्या बोर्डवरची. ओके, नेक्स्ट पार्ट पाहायचं आपल्याला ट्रान्स्क्रिप्शन आणि त्याचं प्रोसेसिंग ऑफ HNRNA कसं तयार होतं हे आपल्याला बघायचं आहे की फंक्शनल mRNA कसा तयार होतो. हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA HNRNA पासून फंक्शनल RNA कसा तयार होतो, mRNA कसा तयार होतो हे आपल्याला बघायचं आहे. ट्रान्स्क्रिप्शन जस्ट आपण ट्रान्स्क्रिप्शन युनिट बघितलेलं आहे. बघूया आपण एक DNA ची डायग्राम काढूया आपण. DNA. ओके, आता DNA चे ज्या पार्टमध्ये माहिती असते DNA चा पार्ट असतो, हे त्याचं बेस पेअरिंग आहे. ओके, आता समजा आपण ट्रान्स्क्रिप्शन युनिट आहे ते या ठिकाणी कन्सिडर केलं की हा अगोदरचा जो पार्ट असतो जनरली, म्हणजे इथं प्रमोटर आहे असं जर कन्सिडर केलं, प्रमोटर आणि या ठिकाणी टर्मिनेटर आहे. तर ह्या दोघांच्या मिडल पार्ट असतो तो स्ट्रक्चरल जीनचा पार्ट आहे. हा इथून इथंपर्यंतचा पार्ट असतो, ह्या दोघांच्या मिडल पार्ट असतो तो स्ट्रक्चरल जीनचा पार्ट असतो. स्ट्रक्चरल जीन. ओके, स्ट्रक्चरल जीनचा पार्ट आहे. हा जो पार्ट असतो हा जनरली ज्याला अपस्ट्रीम म्हणतो किंवा अनट्रान्सलेटेड UTR म्हणतो आपण, अनट्रान्सलेटेड पार्ट असतो रिजन. UTR अनट्रान्सलेटेड रिजन, इकडेही अनट्रान्सलेटेड रिजन असतो. तर इथं हा जो प्रमोटर रिजन आहे या ठिकाणी एक एन्झाईम कनेक्ट केला जातं. हे एन्झाईम सुरुवातीला इथं जोडलं जातं, RNA पॉलिमरेज. कोणतं एन्झाईम आहे? RNA. ॲक्च्युली DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज असतं, पॉलिमरेज. सुरुवातीला या ठिकाणी हा प्रमोटर रिजन असतो, या ठिकाणी सिग्मा फॅक्टर असतो आणि हा सिग्मा फॅक्टर इनिशिएशनचं काम करतो. हे जे स्ट्रक्चरल जीन आहे तो स्ट्रक्चरल जीनची जी कॉईल असते ती कॉईल ओपन होते. ओके, ही जी कॉईल आहे ही ओपन होते. स्ट्रक्चरल जीनची जी कॉईल आहे ती ओपन होते. समजा ही कॉईल ओपन झाली, मग हे जे कोडिंग आणि नॉन कोडिंग स्ट्रँड्स असतात, म्हणजे टेम्पलेट स्ट्रँडकडून जी इन्फॉर्मेशन घेतली जाते, जसा हा या स्ट्रँडची इन्फॉर्मेशन घेऊन mRNA पुढे जातो. हे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असतात, कोडिंग आणि टेम्पलेट.
सिंथेसिसचे डायरेक्शन, नवीन mRNA तयार होण्याची जी डायरेक्शन असते ती 5 प्राइम टू 3 प्राइम याच डायरेक्शनने तो तयार होत असतो. mRNAची डायरेक्शन आहे mRNA सिंथेसिस. मग जर ही mRNAचे डायरेक्शन असेल तर टेम्पलेटचे डायरेक्शन याच्या विरुद्ध असते, म्हणजे 3 प्राइम टू 5 प्राइम टेम्पलेट असतं आणि हे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असतं. जसं RNA पॉलिमरेज हे पुढं जाईल इलॉंगेशन होत असतं, कारण ट्रान्सक्रिप्शन 3 फेजमध्ये होत असतं. एक पहिल्यांदा इनिशिएशन फेज, नंबर 1 इनिशिएशन, पहिली स्टेप आहे. सो start the transcription. So initiation of transcription, start the transcription at promoter region is called as initiation. Start the transcription at promoter is known as initiation and required some factor like sigma factor. Okay, so this is the initiation. Then second, elongation. एकदा का इनिशिएशन झालं की डीएनएचं अनकॉइलिंग होतं आणि प्रमोटर पासून टेम्पलेट स्टँडला कॉम्प्लिमेंटरी mRNA तयार होत असतो. सो सिंथेसिस ऑफ लॉन्ग mRNA कोणाच्या सिक्वेन्सची माहिती घेणार आहे? टेम्पलेटच्या. उदाहरणार्थ बघा, लक्ष द्या इकडं. समजा हे टेम्पलेट आहे, हे कोडिंग स्ट्रँड आहे. टेम्पलेटची डायरेक्शन असते 3 प्राइम टू 5 प्राइम, मग कोडिंगची होईल 5 प्राइम टू 3 प्राइम. ओके, ह्या दोघांचा सिक्वेन्स अगोदर बघूया आपण. समजा या ठिकाणी कोडिंगचा मी पहिल्यांदा लिहितो ATGCA. ओके, मग इथं काय होईल TACGT. ओके, हे सगळे AT मध्ये आपल्याला माहीत आहे डबल बॉन्ड असतो, हायड्रोजन बॉन्ड. GC मध्ये ट्रिपल बॉन्ड असतात, हे आपल्याला माहीत आहे. हा जो पार्ट आहे हा डीएनएचा पार्ट आहे, स्ट्रक्चरल जीनचा पार्ट आहे. आता याच्यापासून mRNA तयार होणार आहे. mRNA तयार होतो तो टेम्पलेटला होतो आणि 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शनला, म्हणजे इथं mRNA तयार होणार आहे. हा mRNA. आता हे 3 प्राइम आहे, म्हणजे इथं 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शननी होणार आहे. इथं T आहे म्हणजे त्याला कॉम्प्लिमेंटरी ए आहे. ए म्हणजेच या ठिकाणी T येत नाही, U येतो mRNA मध्ये. फरक एवढा असतो, हा DNA आहे. RNA मध्ये हे असं असतं A डबल बॉन्ड U, G ट्रिपल बॉन्ड C. So this is in case of RNA. So instead of T there will be a U, uracil base in case of RNA. C आहे म्हणजे G कॉम्प्लिमेंटरी असेल, G म्हणजे C आणि T म्हणजेच या ठिकाणी A असेल. म्हणजे इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं ट्रिपल बॉन्ड आहे, इथं ट्रिपल आहे, हा डबल बॉन्ड असतो. So this is called as mRNA. कॉम्प्लिमेंटरी सिंथेसिस होतं, म्हणजे कोडिंग स्ट्रँड सारखा सिक्वेन्स इथं आहे. फरक एवढाच असतो, ज्या ठिकाणी T असतं त्याच्याऐवजी इथं U असतं. बाकी कुठलाही बदल असत नाही. दोघांचा सिक्वेन्स कसा असतो? सेमच असतो आणि हा mRNA तयार होत असतो. ही जी सिंथेसिस असतं याची लांबी वाढवण्याचं काम कोणाचं असतं? RNA पॉलिमरेज. बघा, RNA पॉलिमरेजने सिग्मा फॅक्टरच्या साह्याने सुरुवातीला काय केलं? इनिशिएशन. आता चेनची लांबी वाढवली म्हणजे इलॉंगेशन. आणि हा जो तुमचा RNA असतो, हा RNA पॉलिमरेज जसं पुढं जाईल RNAची लांबी वाढत राहते. ओके, म्हणजे याच डायग्राममध्ये दाखवूया आपण.
आता हे RNA पॉलिमरेज पुढं जाईल जसं तसं या ठिकाणी एक लांबी वाढत जाते. इकडे नवीन mRNA तयार झालेला असतो आणि RNA पॉलिमरेज या टोकाला आलेला असतं. इथं RNA पॉलिमरेज आलेला आहे. RNA पॉलिमरेज. ओके, म्हणजे टेम्पलेट स्टँडकडून इन्फॉर्मेशन घेऊन RNA पॉलिमरेज पुढे गेलेला आहे. हा हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA तयार झालेला असतो. तर हे त्याचं 5 प्राइम एंड आहे, हे इकडचं 3 प्राइम एंड असतं. घेत असताना माहिती हा एक्झॉनचा पार्ट आहे, ब्लॅक कलरचा एक्झॉनचा पार्ट आहे. पुन्हा इंट्रॉनचा पार्ट असतो, म्हणजे एम्प्टी पार्ट असतो, नॉन कोडिंग सिक्वेन्स असतो. पुन्हा विशिष्ट अंतरावरती याच्यात एक्झॉनचा पार्ट येतो. पुन्हा एम्प्टी पार्ट असतो, पुन्हा एक्झॉनचा पार्ट असतो आणि पुन्हा एम्प्टी पार्ट असतो, पुन्हा एक्झॉनचा पार्ट असतो. हे अल्टरनेट असतं आणि हे तयार झालेला जो असतो याला आपण म्हणत असतो HNRNA, हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA. या स्टेपला म्हणायचं इलॉंगेशन. सो सिंथेसिस ऑफ लॉंग mRNA इज नोन ॲज इलॉंगेशन. ओके, हा पार्ट कळालेला आहे, म्हणजेच इलॉंगेशन होईल. आता फायनली हे RNA पॉलिमरेज लॉंग चेन तयार केल्याने, सो सिंथेसिस ऑफ लॉंग mRNA विथ द हेल्प ऑफ RNA पॉलिमरेज. आता जर ते प्रोकॅरियोटिक असेल तर फक्त RNA पॉलिमरेजच असतं आणि यूकॅरियोटिक असेल तर RNA पॉलिमरेज सेकंड हे काय तयार करत असतं, mRNA ऑन टेम्पलेटवरती ते तयार होत असतं. सो RNA पॉलिमरेज. देन थर्ड स्टेप आहे टर्मिनेशन. ओके, आता मात्र हे RNA पॉलिमरेज 3 प्राइम एंडला म्हणजे टर्मिनेटरच्या या ठिकाणी आलेलं असतं. इथं टर्मिनेटर फॅक्टर्स असतात आणि RNA पॉलिमरेजची ॲक्टिव्हिटी चेंज होते आणि हा जो HNRNA असतो हा HNRNA या ठिकाणी DNA पासून काय केला जातो, वेगळा केला जातो आणि या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन थांबतं. सो end of transcription is known as termination. So end of transcription is known as termination. आणि यासाठी टर्मिनेटर फॅक्टर असतात टर्मिनेशन with the help of terminating factor. With the help of terminating factors. आणि मग हा जो HNRNA असतो तो सेपरेट होतो. सो सेपरेशन ऑफ HNRNA सेपरेट झाला, RNA पॉलिमरेज रिमूव्ह होतं. रिमूव्हल ऑफ RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज सेपरेट होतो
आणि मग मात्र हा जो DNA डबल स्ट्रँडेड ओपन झालेला असतो हा पुन्हा रिकॉइलिंग होतो. सो रिकॉइलिंग ऑफ स्ट्रक्चरल जीन. जीन ऑफ DNA. हा DNAचा स्ट्रक्चरल जीन आहे तो रिकॉईल होतो. ह्या स्टेप्स आहेत आफ्टर टर्मिनेशन. आफ्टर टर्मिनेशन. आफ्टर टर्मिनेशन. ओके. आता हे टर्मिनेशन झाल्यानंतर हा HNRNA असतो हा याच्यापासून सेपरेट झालेला आहे आणि मग याच्यानंतरची पुढची स्टेप असते ती प्रोसेसिंग. काय असते? प्रोसेसिंग. नेक्स्ट प्रोसेसिंग ऑफ HNRNA. ह्या 3 स्टेप्सना एकत्रित काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन या कोणाच्या स्टेप्स आहेत? ट्रान्सक्रिप्शनच्या. याच्या ह्या 3 स्टेप्स आहेत आणि सेकंड पार्ट आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे प्रोसेसिंग ऑफ HNRNA. आणि हे प्रोसेसिंग ऑफ HNRNA 3 स्टेप्समध्ये होत असतं. त्याच्यात 3 स्टेप्स आहेत म्हणजे एक फर्स्ट आहे ते म्हणजे कॅपिंग, दुसरी आहे कॅप तयार केले जाते 5 प्राइम एंडला, दुसरे आहे स्प्लायसिंग म्हणजेच हा जो आहे तो कट केला जातो. सो कॅपिंग इज ॲडिशन ऑफ कॅप. ॲट 5 प्राइम एंड, mRNAच्या 5 प्राइम एंडला. स्प्लायसिंग, रिमॉल ऑफ इंट्रॉन्स. रिमॉल ऑफ इंट्रॉन्स. आणि लास्ट असते ती टेलिंग. हे इंट्रॉन्स पार्ट असतो. हा इंट्रॉन्स काढून टाकणे हा जो पार्ट आहे याला म्हणायचं इंट्रॉन. हा जो पार्ट आहे याला म्हणायचं एक्झॉन. हे अल्टरनेट असतात. इंट्रॉन नॉन कोडिंग पार्ट असतो, एक्झॉन कोडिंग पार्ट असतो. तर हे इंट्रॉन काढून टाकणे याला स्प्लायसिंग म्हणायचं. आणि ह्या 3 प्राइम एंडला टेल ॲड करणं. सो ॲडिशन ऑफ टेल. ॲडिशन ऑफ टेल ॲट 3 प्राइम एंड याला म्हणायचं टेलिंग. ह्या 3 स्टेप्स मार्फत काय होत असतं? प्रोसेसिंग. आता ही कॅप कोणती ॲड करायची, टेल कोणतं ॲड करायचं, इंट्रॉन्स कसे रिमूव्ह होतात हे आपण डायग्रामच्या सहाय्याने पण बघणार आहे. पण ह्या 3 स्टेप्स ट्रान्सक्रिप्शन आहेत आणि आफ्टर ट्रान्सक्रिप्शन काय होत असतं? प्रोसेसिंग होत असतं. हे प्रोसेसिंग या पद्धतीनं होतं. ओके. बोर्डवरची माहिती लिहून घ्या. ओके. चला डायग्राम कंप्लीट करूया आपण. हा जो HNRNA आहे हा HNRNA याच्यापासून वेगळा होतो. वेगळा झाला की ही जी आणलेली माहिती असते हे त्याचं 5 प्राइम एंड आहे, हे 3 प्राइम एंड असतं. ह्याच्याकडे हा एक्झॉनचा पार्ट आहे, पुन्हा इंट्रॉन्स, पुन्हा एक्झॉन अल्टरनेट असतात. हा HNRNA एक्झॉन, इंट्रॉन अल्टरनेट असतात. 5 प्राइम आणि 3 प्राइम असतं. या 5 प्राइम एंडला MG+P याची कॅप बसवली जाते. याला म्हणायचं कॅप. कोणत्या एंडला बसवायचे आहे? 5 प्राइम. ओके. इकडं आहे 3 प्राइम.
याला म्हणायचं कॅपिंग. काय म्हटलं जातं याला? कॅपिंग. फर्स्ट स्टेप आहे कॅपिंग. कॅप बसवलेला आहे मिथाइल ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट. मिथाइल ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट याची कॅप कुठं बसवलेलं आहे? 5 प्राइम एंडला. याला प्रोसेसला म्हणायचं कॅपिंग. पहिली स्टेप आहे. नेक्स्ट सेकंड स्टेप आहे ती स्प्लायसिंग. नंबर 2 स्प्लायसिंग. स्प्लाइस करणे म्हणजे कट करणे. इंट्रॉन्स काढून टाकायचे आहेत. आता हा जो इंट्रॉनचा पार्ट आहे, ब्ल्यू कलरचा पार्ट आहे, तो नॉन कोडिंग पार्ट आहे, ज्याच्यात इन्फॉर्मेशन नाही आहे. एक्झॉनकडे इन्फॉर्मेशन आहे. मग तो नॉन कोडिंग पार्ट असतो तो वेगळा केला जातो. म्हणजे हा जो mRNA आहे याचा इंट्रॉन्स फक्त वेगळे केले जातात. हा एक इंट्रॉन्स वेगळा जातो. नेक्स्ट इंट्रॉन 1 2 3 4 इंट्रॉन्स आहेत. हा वेगळा केला, हा वेगळा केला. आणि हा जो आहे हा एक्झॉनचा पार्ट आहे, ब्लॅक कलरचा. हा इंट्रॉनचा पार्ट आहे की जो रिमूव्ह करायचा आहे. ओके. आता जो उरलेला पार्ट आहे हा केवळ आणि केवळ एक्झॉनचा पार्ट आहे, कंटिन्युअस झाला. फाईव्ह प्राइम एंड आहे, याला काय म्हणायचं? 3 प्राइम एंड. ओके. 5 प्राइम एंडला काय बसवलेलं आहे? कॅप. कोणती कॅप आहे? MgPP. MgPP, मिथाइल ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट ही कॅप असते. ही बसवलेली आहे. याला स्प्लायसिंग म्हणायचं. म्हणजे याच्यातून इंट्रॉन्स काढून टाकले जातात. आणि इंट्रॉन्स काढून टाकले की नेक्स्ट पार्ट असतो, कंटिन्युअस mRNA तयार होईल आणि त्याचं टेलिंग होतं. लास्ट नंबर 3 असतं टेलिंग. टेल ॲड करायचं आहे. आता हे सगळे इंट्रॉन्स निघून गेले की mRNA असतो तो mRNA कंटिन्युअस असतो. थ्री प्राइम एंड, 5 प्राइम एंड. हा कंटिन्युअस mRNA आहे. आता फक्त आणि फक्त याच्यात एक्झॉन पार्ट आहे, इंट्रॉन्स सगळे निघून गेलेले आहेत आणि त्यामुळं जी माहिती आहे ती कंटिन्युअस राहिलेली आहे. इकडं काय बसवलेलं आहे? कॅप. कोणती कॅप आहे? MgPP. MgPP ही कॅप आहे. ओके. या एंडला हे 3 प्राइम आहे, याला पॉली ए कनेक्ट केला जातो. पॉली ए हे त्याचं टेल आहे. पॉली ए हे टेल पार्ट आहे, याला टेलिंग. सो ॲडिशन ऑफ टेल ॲट 3 प्राइम एंड इज कॉल्ड ॲज टेलिंग. ॲडिशन ऑफ कॅप ॲट 5 प्राइम एंड इज कॉल्ड ॲज कॅपिंग. रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स इज कॉल्ड ॲज स्प्लायसिंग. हे स्प्लायसिंग होतं. इथं कॅप ॲडजस्ट केली जाते आणि मग फायनली हा जो तयार झाला आहे हा mRNA असतो. MgPP कॅप आहे, पॉली ए आहे. हा जो mRNA आहे याला मॅच्युअर mRNA म्हटलं जातं किंवा फंक्शनल mRNA म्हटलं जातं. आणि हा फंक्शनल mRNA हा सायटोप्लाझममध्ये पाठवला जातो. सो दिस इज दी फंक्शनल mRNA. यालाच मॅच्युअर mRNA पण म्हटलं जातं. mRNA. हा जो मॅच्युअर mRNA आहे हा मात्र पुन्हा सायटोप्लाझममध्ये ट्रान्सफर केला जातो. ही सगळी प्रोसेस कुठं होते? इनसाइड न्यूक्लियस. आणि मग मात्र हा जो mRNA आहे प्रोसेसिंग कंप्लीट झाल्यानंतर जो मॅच्युअर mRNA असतो ट्रान्सफर टू दी
सायटोप्लाझम म्हणजे ही सेल आहे, हे त्याचं न्यूक्लियस आहे, इथं DNA होता, त्याचा काय तयार झाला mRNA, ह्या केंद्रकाच्या होलमधून mRNA बाहेर आला सायटोप्लाझममध्ये, आणत असताना इन्फॉर्मेशन घेऊन येतो, हा mRNA, हा DNA आहे तो केंद्रकातच असतो. ट्रान्सक्रिप्शन सगळं इथं होतं, न्यूक्लियसमध्ये, आणि बाहेर सायटोप्लाझममध्ये ट्रान्सलेशन होत असतं. कारण ट्रान्सलेशनची सगळी मेकॅनिझम ही सायटोप्लाझममध्ये असते आणि म्हणून ट्रान्सफर टू दी सायटोप्लाझम फॉर ट्रान्सलेशन, ओके. आणि इथं ट्रान्सक्रिप्शन हे कंप्लीट होतं, प्रोसेसिंग कंप्लीट होतं, फंक्शनल mRNA तयार होतो, हा मात्र केंद्रकातून बाहेर सायटोप्लाझममध्ये पाठवला जातो आणि मग याचं पुढं काय होणार आहे, ट्रान्सलेशन. म्हणजे ही जी प्रोसेस असते ही सायटोप्लाझममध्ये होत असते, ही जी प्रोसेस असते ही न्यूक्लियसमध्ये होते. सो इन न्यूक्लियस, इन सायटोप्लाझम. युकॅरियोटिकमध्ये, प्रोकॅरियोटिकमध्ये असं नसतं कारण वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो, त्यामुळे सगळी प्रोसेस कुठं होत असते, सायटोप्लाझममध्ये. ओके, तर इथं आपलं ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसिंग कंप्लीट होतं. ओके, डायग्राम काढून घ्या.